अर्चूस किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हटीव भाजी। हटीव भाजी म्हणजे याच्यात मी काय घेतलेलं आहे, शेपू, पालक आणि आंबट चुका यांना मी वॉश करून घेतलेला आहे। आता यांना आपण कट करून घेऊया। जास्त छान असं या साईज मध्ये यांना कट करून घ्यायचं, जास्त बारीक नाही जास्त मोठं नाही। तर आपण यांना छान असं बारीक कट करून घेतलेलं आहे, म्हणजे जास्त बारीक नाही जास्त मोठं नाही। आता याच्यामध्ये आपण मिरची टाकणार आहोत आणि थोडेसे शेंगदाणे ऍड करणार आहोत। आता याच्यामध्ये आपण पाणी मिक्स करणार आहे आणि याला असं याच्या 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत आपण। तर पाहिलं अशा प्रकारे सगळं मिरची पण याच्यातच टाकून द्यायची आपण आणि आता याच्या आपण छान अशा 2 शिट्ट्या काढून घेऊया। तर आपली भाजी ऑलरेडी शिजवून घेतली, 2 शिट्ट्या काढून घेतल्या कुकरच्या। तर जी भाजी आपण मिक्स टाकली होती ना, त्याला मी असं मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आणि लसूण घेतलेला आहे आणि चिंचेचा गुळ म्हणजे चिंच पाणी थोडंसं घेतलेलं आहे। तर आपण आता भाजी बनवायला सुरुवात करूया। तर इथं मी ऑलरेडी पॅन गरम करायला ठेवलेला आहे, याच्यामध्ये आपण आता थोडंसं तेल ऍड करूया। मिक्स हटीव भाजी बोलतात कुणी किंवा काही वेगळी पण नावं आहेत त्याला। एकदम सिंपल आणि खूप जुनी रेसिपी आहे ही, म्हणजे आपल्या पूर्वीचे जे आजी वगैरे होत्या ना, त्या ही रेसिपी बनवायच्या कायम। म्हणजे जेवढ्या जास्त भाज्या मग त्याच्या हटीव भाजी म्हणतो आपण ना, ते खूप छान लागते। आंबट चुका, शेपू, त्याच्यात थोडंसं आपण पालक ऍड करतो, त्याच्यामुळे काय होतं माहितीये का, ते खूप छान चवीला वगैरे खूप छान लागते आणि खायला पण मस्त लागते। तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा ही रेसिपी, तुम्हाला आवडेल। तर चला, आपलं तेल गरम झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण थोडेसे जिरे ऍड करूया आणि थोडासा लसूण, थोडासा नाही खूप सारा लसूण। लसणाची फोडणी जेवढी छान बसेल ना, तेवढी भाजीला टेस्ट छान येते। तुम्ही कधी पण ट्राय करून पाहू शकता। लसूण आपला असा छान गोल्डन झाला ना की मग त्याला आपण त्याच्यामध्ये आपण जी ग्राइंड करून घेतलेली जी मिक्स भाजी आहे ना, हटीव भाजी बोलतो, ती याच्यात टाकून द्यायची। काय होतं, ती भाजी शिजवताना त्याच्यामध्ये मिरची वगैरे टाकून दिली ना आपण, तर ती ग्राइंड केल्यानंतर काय कोणाच्या तोंडात वगैरे जात नाही। आणि मेन म्हणजे ना, टेस्ट पण छान लागते त्याच्यात। तुम्ही थोडेसे शेंगदाणे टाकल्यानंतर भारी लागतात। तर आपला लसूण तुम्ही पाहू शकता मस्त असा गोल्डन झालेला आहे। आता ती भाजी आपण जी ग्राइंड करून घेतली ती याच्यामध्ये टाकणार आहे। ऑसम। तर याच्यामध्ये आपण आता ही भाजी ऍड केलेली आहे मस्त। आता थोडंसं याच्यात आपलं चवीनुसार मीठ टाकणार आहोत आपण। खूप सिंपल रेसिपी आहे। त्याला छान असं मिक्स करूया, मीठ टाकले म्हटल्यावरती। आणि मी ऑप्शनल आहे, ज्यांना कोणाला टाकायचंय त्यांनी टाका, ज्यांना नाही टाकायचं त्यांनी नका टाकू। मी इथं ना थोडंसं चिंचेचं पाणी बनवलेलं आहे, तर हे मी याच्यामध्ये ऍड करणार आहे। असं आंबूस अशी मस्त आंबट अशी चव छान येते त्याने ना, तर हे याच्यात मी ऍड केलेलं आहे थोडंसं चिंचेचं पाणी, चिंचेचा घोळ म्हणा, चिंचेचं पाणी म्हणा। मस्त छान असं याला मिक्स करून घेऊया। आणि जास्त पाणी टाकायची काही गरज नाहीये त्याच्यात, नॉर्मलचं पाणी टाकायचं, कारण की पातळ छान लागत नाही भाजी खायला। जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही। तर फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता किती छान मस्त भाजी तयार झालेली आहे आपली। हे तिला आता एक छान मस्तपैकी मस्त उकळी काढून घेऊया तिची, पाहू शकतात तुम्ही। आता ही एक छान मस्त कमी गॅसवरती उकळी काढून घेऊयात। तर फ्रेंड्स, पाहू शकता तुम्ही छान अशी आपली मस्त हटीव भाजी तयार आहे। हे पाहू शकता किती छान झालेली आहे। खूप छान आणि सिंपल रेसिपी आहे, तुम्हाला सर्वांना खूप आवडेल ती। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण पुन्हा भेटू एक छान सिंपल मस्त रेसिपी घेऊन। तर सध्या बाय।